क्षुधा, तृषा, शोक, मोह, जरा आणि मृत्यू ह्या 6 उर्मी देहामध्ये पीडा देत नाहीत, ती पहिली अनुर्मी सिद्धी होय. कितीही दूर अंतरावर बोललेले भाषण एकाच ठिकाणी बसून ऐकावयास मिळणे ही दूर श्रवण नावाची दुसरी अद्भुत सिद्धी होय. त्रैलोक्यातील हालचाल मनुष्य बसल्या ठिकाणीच डोळ्यांनी पाहू शकतो, हा तिसऱ्या सिद्धीचा चमत्कार होय. दूरदर्शन कळा हे तिचे नाव आहे. मनोजव सिद्धी म्हणतात ती अशी आहे की कल्पना करेल त्या ठिकाणी मनोवेगाने शरीर जाते, ही चौथी सिद्धी होय. कामरूप सिद्धीचा प्रकार असा आहे की मनुष्य ज्या स्वरूपाची इच्छा करीतो तसेच रूप तत्काळ तो धारण करू शकतो, ही खरोखर 5वी कामना सिद्धी होय. आपले शरीर दूर ठेवून मनुष्य दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो, ही परकाया प्रवेश सिद्धी होय. ही 6वी श्रेष्ठ व उत्तम सिद्धी होय. काळाला कधीही वश न होणे, आपल्याच इच्छेने मरणे ही 7वी सिद्धी समजावी. तिचे नाव स्वच्छंद मरणे. स्वर्गातील देवांची जी क्रीडा, त्या क्रीडेचे दर्शन घेणे आणि तशी क्रीडा करण्याचे सामर्थ्य अंगी असणे, ती 8वी सिद्धी होय असे समज. जो भेद करावा तो सिद्धीस जाणे, ती खरोखर 9वी सिद्धी होय. ज्याची आज्ञा राजा सुद्धा शिरसावंदे करतो आणि जो पाहिजे तिकडेच जाऊ शकतो, ज्याची आज्ञा आणि गमन ह्यांना कोठेच प्रतिबंध नाही, हे 10व्या सिद्धीचे लक्षण विचक्षण ज्ञानी लोक जाणतात. ह्या गुण हेतू सिद्धींची माहिती मी तुला यथासांग सांगितली. आता ह्याच्याही पेक्षा क्षुद्र सिद्धी आहेत, त्याही लक्ष देऊन